अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार पकडले जातात महालक्ष्मीचे। हे गुरुवार घरामध्ये सुख शांती समाधान आयु आरोग्य लाभावं यासाठी गुरुवार पकडतात। तर हे गुरुवार विधवा महिला त्याचबरोबर कुमारिका मुली विवाहित महिला त्याचबरोबर पुरुषसुद्धा हे व्रत गुरुवारी पकडत असतात महालक्ष्मीचे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुरुवारी कोणते साहित्य लागते ते सांगणार आहे। त्याचबरोबर या महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहे आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे। तर तो गुरुवार पकडायचा की नाही हे संपूर्ण या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर या गुरुवारी म्हणजेच या उपवासाला काय खायचं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। संपूर्ण माहिती मिळणार आहे या आजच्याच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पूजा मांडणी कशा पद्धतीची करायची याचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला तर मग संपूर्ण माहिती लवकरच जाणून घेऊया। तर सर्वात अगोदर ज्या दिवशी तुम्हाला गुरुवार असेल महालक्ष्मीचा त्या दिवशी अगदी सकाळी लवकर उठायचं आहे। मनामध्ये कोणतीही वाईट भावना न ठेवता अगदी चांगल्या मनाने ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे। दिवसभर महालक्ष्मीचा जप करायचा आहे, मनातल्या मनात म्हटलं तरीही चालेल। तर ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी अगदी स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला पूजाची मांडणी करायची आहे। यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबरला सुरू होणार आहे आणि पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला येत आहे। त्याचबरोबर दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबरला आहे, तिसरा गुरुवार 28 डिसेंबरला आहे, तर चौथा गुरुवार हा 4 जानेवारीला येत आहे आणि 5वा गुरुवार हा 11 जानेवारीला आहे। गुरुवारच्या दिवशी कोणते साहित्य लागणार आहे पूजेसाठी ते आता बघूया। सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे महात्मा कथा म्हणजे महालक्ष्मीचे पुस्तक मिळते ते लागणार आहे, श्रीफळ लागणार आहे। त्याचबरोबर जर महालक्ष्मीला तुम्हाला सजवायचं असेल तर अशा पद्धतीचे विविध प्रकारचे बाजारामध्ये मुकुट मिळतात, ते मुकुटसुद्धा तुम्ही आणू शकता। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य लागणार आहे, गणपतीसाठी गणपती लागणार आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला महालक्ष्मीला सजवायचं असेल तर दागिने आणू शकता। अशा पद्धतीची साडी तुम्ही घरी तयार करू शकता किंवा रेडीमेडसुद्धा बाजारामध्ये इझिली मिळून जाते। त्याचबरोबर नागिनीची पानं लागणार आहे, नागिनीची पानं नसतील तर आंब्याची पानं किंवा 5 फळांचे डहाळे असतील ते सुद्धा चालतात, फळे लागणार आहे। त्याचबरोबर मी इथे गजरा आणलेला आहे, फुले तर लागणारच आहे। त्याचबरोबर तांदूळ लागणार आहे, समई किंवा दिवा लागणार आहे। तर अशा पद्धतीचं हे साहित्य आपल्याला महालक्ष्मीच्या पूजेसाठी लागणार आहे। बऱ्याच माझ्या माता भगिनींना असा प्रश्न पडलेला आहे 5 गुरुवार पडत आहे की 4च गुरुवार। तर यावर्षी 5 गुरुवार पडणार आहे। शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, तर अमावस्याच्या दिवशी गुरुवार येत आहे, तर तो उपवास ती पूजा करायची की नाही तर हो, 5व्या गुरुवारी पूजा मांडणीसुद्धा करायची आणि उद्यापनसुद्धा करायचं आहे। तर असं आहे की बुधवारी रात्री 8:11 अमावस्या सुरू होत आहे आणि गुरुवारी सायंकाळी 5:27 ही अमावस्या संपत आहे। पण तरीसुद्धा आपल्याला पूजा मांडणी करायची आहे, उपवास पकडायचा आहे आणि उद्यापनसुद्धा त्याच दिवशी करायचं आहे। आपण दिवाळीचं पूजा मांडणी म्हणजेच अमावस्याच्या दिवशीच करत असतो, मग ही पूजा मांडणीसुद्धा महालक्ष्मीची आहे, लक्ष्मीचे आहे। तर पूजा मांडणी आपल्याला 5व्या गुरुवारी सुद्धा करायची आहे। तर आपल्याला 5ही गुरुवार पकडायचे आहे, उद्यापन आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं आहे। तर बऱ्याच महिला आहेत की त्यांना असं होतं की महिन्यातून एकदा की होईना एक गुरुवार जातो। तर तुम्हाला काय करायचं आहे, मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर जो गुरुवार येतो त्या गुरुवारी तुम्हाला गुरुवार पकडायचा आहे, त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता। हे 5ही गुरुवार तुम्हाला दिवसभर फळं खाऊन राहायचं आहे, संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य देवीसाठी करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला एखादा गोडाचा नैवेद्यसुद्धा देवीला अर्पण करायचा आहे, खीर शिरा असं साधं केलं तरीही जमतं। देवी मातेला प्रसाद ठेवायचा आहे आणि आरती म्हणून तुम्ही त्यानंतर जेवण ग्रहण करू शकता। तर बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना दिवसभर फळं खाऊन जमत नसेल, आजारी असेल, गोळ्या खायच्या असतील तर तुम्ही खिचडी खाऊनसुद्धा हा उपवास दिवसभर पकडू शकता आणि संध्याकाळी भाजी पोळी खाऊन हा उपवास सोडू शकता।
जेव्हापासून मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या सुरू होते आणि जोपर्यंत तुमचे उपवास संपत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे, फक्त शाकाहारीच अन्न ग्रहण करायचं आहे। महालक्ष्मीची पूजा करताना मन अगदी प्रसन्न ठेवायचं आहे। मनामध्ये कोणतेही विचार न आणता अगदी मनोभावे ही पूजा आपल्याला करायची आहे। जेव्हा तुम्ही महालक्ष्मीचे उपवास सुरू कराल तर दरवर्षी तुम्हाला महालक्ष्मीचे उपवास पकडायचे आहे। काही कारणास्तव जर तुम्हाला उपवास करणं जमलं नाही काही वर्षी तर तुम्ही पुढच्या वर्षी सुरू करायचे आहे, पण खंड पाडू द्यायचा नाही। तर उतू नये मातू नये घेतलेला वसा टाकू नये या कथेमध्ये सुद्धा एक वाक्य आहे बघा, तुम्ही कथा वाचली असेल तर तुम्हाला समजेल। या दिवशी घरामध्ये वादविवाद होऊ नये, भांडणे करू नये, त्याचबरोबर मन अगदी प्रसन्न ठेवायचं आहे। असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये, फरशी पुसू नये, पण काही उपवास असल्यानंतर मन प्रसन्न वाटावं यासाठी आपण केस धुवत असतो। तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि खडा मीठ टाकायचं आहे, त्यानंतर केस धुवून काढायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर त्यासाठी आपण फरशी साफ करत असतो, पुसून घेत असतो। तर त्या फरशीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद, खडा मीठ आणि गोमूत्र असेल तर गोमूत्र सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे, त्यानंतर तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। त्यानंतरचा व्हिडिओ येणार आहे की पूजा मांडणी महालक्ष्मीची कशी करायची आहे, त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।